नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मच्छीमार बांधवांच्या नुकसानीचे पंचनामे करून मदतीचा प्रस्ताव सादर करा, मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश। तर उद्धव ठाकरे यांच्यावरती कडाडून टीका। तर दसऱ्याच्या निमित्ताने ट्रॅक्टर धुवायला गेले, नियतीने घात केला, चौघांचा बुडून मृत्यूची हृदयद्रावक घटनेनं छत्रपती संभाजीनगर हळहळलं। आता बघूया सविस्तर बातम्या। अतिवृष्टीमुळे मच्छीमार बांधवांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मत्स्य व्यावसायिकांना मदत देण्याचा प्रस्ताव तयार करा, असे निर्देश राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विभागाचे मंत्री नितेश राणे यांनी आज येथे दिलेत। फुलंब्री मतदारसंघाच्या आमदार अनुराधा चव्हाण, मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त किशोर तावडे, छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुरेश भारती, तहसीलदार योगिता खटावकर, सहाय्यक आयुक्त मधुरिमा जाधव, जलसंधारण विभागाचे उपअभियंता वन गुजरे, मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष सुषमेश प्रधान आदी यावेळी उपस्थित होते। फुलंब्री शहर लहाण्याची वाडी या सांडव्याच्या ठिकाणी मत्स्य व्यावसायिक मत्स्यमारी करत व्यवसाय करतात। अतिवृष्टीमुळे अतिरिक्त वाहून आलेल्या या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मासेमारी करणाऱ्यांच्या जाळ्यांचं नुकसान झालंय। तसेच मत्स्यबीज पुराच्या पाण्यात वाहून गेलं, तसेच वाढ होत असलेली मासेही वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज मंत्री राणे हे जिल्ह्यात आले होते। त्यांनी लहाण्याची वाडी तालुका फुलंब्री सांडवा येथे प्रत्यक्ष पाहणी करून मच्छीमार बांधवांशी चर्चा केली। या ठिकाणी मत्स्य व्यवसाय विभागामार्फत नुकसानीचे पंचनामे झालेत। त्या पंचनाम्याच्या आधारे मच्छीमारांना मदत देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करा, असे निर्देश राणे यांनी दिलेत। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मच्छीमार बांधवांना शासनामार्फत योग्य ती मदत देण्यात येईल, असं आश्वासन करून त्यांनी नुकसानग्रस्तांना दिलासा दिला। अतिवृष्टीमुळे मच्छीमार बांधवांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याचा प्रस्ताव तयार करा, असे निर्देश राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विभागाचे मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना केलंय। तर संकटाच्या काळात सरकार यांनी वैयक्तिक पातळीवरती मदत केली पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलंय। हा जो काही एकंदरीत आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सगळ्याच मंत्र्यांना आपल्या आपल्या खात्याच्या अनुसार झालेल्या नुकसानीच्या पाहणी करण्याचे आदेश आम्हाला सगळ्या जणांना दिलेले होते। त्यानुसार गेल्या आठवड्यात माझ्या मंत्रालयाच्या कार्यालयातून पहिली VC द्वारा मराठवाड्याचे भाग असो, पश्चिम महाराष्ट्राचे भाग असो, जिथे जिथे आमच्या मच्छीमारांचं भुई समाजाच्या मोठ्या प्रमाणामध्ये आपले मच्छीमार बांधव आहेत आणि त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या पावसामुळे नुकसान झालेलं आहे। जे मत्स्यतळी आहेत त्यांचं 100% काही जागी नुकसान झालेले आहेत। आमचे पंचनामे सुरू आहेत। जवळपास 28 कोटीचं नुकसान 2 दिवसा अगोदरपर्यंत झालेलं होतं, ते वाढतच जाणार आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टीला ची पाहणी करण्यासाठी आणि माझ्या विभागाची बैठक घेण्यासाठी मी आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेलो आहे। माझे मत्स्य आयुक्त तावडेजी पण माझ्या बरोबर आहेत, माझ्या खात्याचे सगळे अधिकारी तिथे असतील आणि त्यानुसार जे मदत उद्या राज्य सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांना देणार आहोत, त्याचबरोबर आमच्या मच्छीमारांसाठी पण भरघोस अशी मदत कुठलाही निकष नजरेसमोर न ठेवता आमची देण्याची मानसिकता आहे। पण ती कशी मदत द्यावी, कोणाला मदत द्यावी, या सगळ्या बाबतीचा आढावा आणि अभ्यास करण्यासाठी आणि आमच्या मच्छीमार बांधवांना भेटण्यासाठी मी आज प्रामुख्याने इथे आलेलो आहे। काल विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण राज्यभरात उत्साहाने साजरा झाला। अनेक ठिकाणी रावण दहनही करण्यात आलं। नवरात्रीचे 9 दिवसांचे उपवास दसऱ्याला सोडून गोडधोड खाऊन, सोनं वाटून, मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन अनेकांनी उत्साहाने सण साजरा केला। मात्र याच सणाला छत्रपती संभाजीनगर येथे गालबोट लागलाय। ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील चौघांवरती काळाने घात घातला आणि सणाचा उत्साह काळवंडून गेला। वाळूज परिसरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली आहे। दसऱ्यानिमित्त ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार वाळूज परिसरातील लिंबे जळगाव येथे काल गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 1च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे।
वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लिंबे जळगाव शिवारातील शेतात राहणाऱ्या कुटुंबातील इम्रान इसाक शेख वय 17 वर्ष हा दसऱ्यानिमित्त गुरुवारी 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास शेतालगत असलेल्या गायरांमधील मुरुम उपसानंतर पडलेल्या खड्ड्यातील पाण्यात ट्रॅक्टर धुण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत त्याच्याच कुटुंबातील इम्रान इसाक शेख वय 10 वर्ष, जेहान ह्यातखान पठाण वय 10 वर्ष व घराशेजारील मुलगा गौरव उर्फ व्यंकटेश दत्तू तारक वय 10 अशी ही 3 लहान मुले देखील गेली होती. त्या चौघांनी तिथे ट्रॅक्टर स्वच्छ धुतला. मात्र त्यानंतर ही तिन्ही लहान मुलं अंघोळीसाठी पाण्यात उतरली, पण ते पाण्यात बुडू लागले. हे तिघे बुडत असल्याचं पाहून इरफान इसाक शेख यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र तिथे पाणी जास्त खोल असल्याने त्या चौघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना कळताच गावकऱ्यांनी तिकडे धाव घेतली, पण खूप जास्त उशीर झाला होता. अखेर बुडालेल्या 4ही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यांना प्रथम शिवराई टोल नाक्याजवळील CSMSS हॉस्पिटल येथे व नंतर घाटी रुग्णालय येथे रवाना करण्यात आलं. या घटनेची माहिती मिळताच वाळूज ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने, पोलीस उपनिरीक्षक संदीप वाघ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ खोसरे, पोलीस अंमलदार पांडुरंग शिळके, पोलीस अंमलदार स्वप्नील खाकरे, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर राऊत आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्यात बुडालेल्या चौघांचाही मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी घाटीत दाखल करण्यात आल्यात. पुढील चौकशी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ खोसरे करत आहेत. रितू अग्रवाल यांच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने आयोजित द मॅग्नेट शुभारंभ दीपोत्सवाचा या फॅशन अँड लाईफस्टाईल एक्झिबिशनला शुक्रवार 3 ऑक्टोबर पासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून खास महिलांसाठी असलेल्या आणि 3 दिवस चालणाऱ्या सदर एक्झिबिशनचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी एडीएनच्या माध्यमातून केलंय. प्रसिद्ध व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्त्या रितू अग्रवाल यांच्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने द मॅग्नेट शुभारंभ दीपोत्सवाचा या फॅशन अँड लाईफस्टाईल एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलं असून शुक्रवार 3 ऑक्टोबरला सदर एक्झिबिशनला कॅनॉट प्लेस परिसरातील अग्रेसन भवन येथे सुरुवात करण्यात आली आहे. या एक्झिबिशनचे उद्घाटन राजस्थानी प्रकोष्ठाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आलं. एक्झिबिशनमध्ये दिवाळी निमित्त गिफ्ट आयटम, फॅशनशी संबंधित वस्तू, दिवाळी डेकोर ज्वेलरी, लक्झरी गिफ्ट्स आयटम, ॲक्सेसरीज, ट्रेडिशनल वेअर, फुटवेअर यासह फराळाचे पदार्थ आणि दिवाळीला लागणारे एकूणच सर्व वस्तू एका छताखाली योग्य दरात मिळणार आहे. 3, 4 आणि 5 ऑक्टोबर या 3 दिवस हे एक्झिबिशन महिलांसाठी खुलं राहणार आहे. खास महिलांसाठी 3 दिवस चालणाऱ्या सदर एक्झिबिशनचा लाभ घ्यावा असं आवाहन रितू अग्रवाल यांनी एडीएनच्या माध्यमातून केलं आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. आली रे आली, दिवाळी आली. आता उजळणार आहे तुमची खरेदी, तुमची स्टाईल आणि तुमचा प्रत्येक क्षण. कारण आम्ही घेऊन आलो आहोत रितू अग्रवाल्स दी मॅग्नेट एक्झिबिशन. दिवाळीच्या उत्सवासाठी फॅशन अँड लाईफस्टाईल एक्झिबिशन दिनांक 3, 4, 5 ऑक्टोबर रोजी म्हणजेच शुक्रवार, शनिवार आणि रविवारी सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत अग्रसेन भवन, सिडको, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी. इथे तुम्हाला मिळणार आहे मनमोहक दागदागिने, आकर्षक पारंपरिक परिधान, दिवाळी गिफ्ट्स आणि लक्झरी कलेक्शन्स, घर सजवण्यासाठी डेकोर आणि ॲक्सेसरीज, ट्रेंडी फुटवेअर आणि दिवाळीसाठी लागणारी प्रत्येक गोष्ट एकाच छताखाली. तर नक्की भेट द्या. 3 ते 5 ऑक्टोबर अग्रसेन भवन, सिडको, छत्रपती संभाजीनगर. रितू अग्रवाल्स दी मॅग्नेट एक्झिबिशन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली.
माझं नाव विलास साबळे. मी राहणारा तथा जालन्याचा. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 ते 6 वर्षापासून MPSC ची तयारी करतो आणि जेव्हापासून इथे आलेलो तेव्हापासून मी रुचिरा स्वयंपाकघरामध्ये जेवण करतो. घराच्या जेवणाची मला थोडी पण आठवण येत नाही, कारण रुचिरा स्वयंपाकघराचं जेवण हे घरच्या जेवणासारखं आहे आणि इथल्या जेवणामध्ये जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर खूप सगळ्या गोष्टी आहेत की त्या टेस्टी आहेत आणि इथल्या जेवणाचा माझ्या बॉडीवरती कसलाही दुष्परिणाम झाला नाही. आणि सेकंड थिंग म्हणजे इथे हायजीन आणि फूड टेस्ट खूप छान प्रकारचे आहे. तकरीबन 15 साल से आता हूँ. जब भी वेजिटेरियन खाना दिल बोला तो यहाँ आके खाता हूँ, क्योंकि यहाँ का टेस्ट और क्वालिटी बहुत अच्छी है. और ये लोग जो सामान इस्तेमाल करते हैं पकाने के लिए एकदम क्वालिटी वाला सामान रहता है और यहाँ पे साफ सफाई भी काफ़ी रहती है और टेस्ट भी अच्छा रहता है. और स्पेशली मैं तो बोलूँगा यहाँ का जो जवारी की रोटी और बेसन जो क्या बोलते पिठला भाकरी एंड दैट थिंग बैगन का भरता जो रहता है वो काफ़ी टेस्टी है. और दूसरा जो है ये आलू पराठा, मेथी पराठा, पूरन पोली, दे आर गुड इन टेस्ट, व्हेरी फाइन एंड आई एम सॅटिस्फाईड बाय. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात इंडियन बातमीपत्र. आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते रावणाच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलंय. दसऱ्यानिमित्त सिल्लोड येथे रावण दहन कार्यक्रम मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडला. सिल्लोड येथे रावण दहन कार्यक्रम उत्साहात व शांततेत पार पडला. आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते रावणाच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणारा रावण दहन कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शहरातील दुर्गामाता मंदिरामागील पूर्णेश्वर गणपती मंदिर परिसरात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी रावण दहन समितीच्या वतीने आमदार अब्दुल सत्तार यांचा सत्कार करण्यात आला. तर आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. रावण दहन नंतर समितीच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. उपस्थितांनी हा संपूर्ण कार्यक्रम आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. रावण दहन सुरू होताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला. यावेळी माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे, केशवराव तायडे, पोलीस निरीक्षक शेषराव उदार, नंदकिशोर सहारे, माजी नगरसेवक प्रताप प्रसाद, विठ्ठल सपकाळ, प्रशांत क्षीरसागर, सुधाकर पाटील, किशोर अग्रवाल, सुदर्शन अग्रवाल, राजू गौर, गिरीश शहा, इम्रान शेख, रावण दहन समितीचे जगन्नाथ कुदळ, देविदास वाकडे, पांडुरंग डवणे, बाबूराव वाकडे, राजाभाऊ भाग्यवंत यांच्यासह राजेंद्र बनसोड, दत्ता वाघ, फईम पठाण, दिगंबर वाघ, रामदास कुदळ, सतीश कुलकर्णी, अशोक बनसोड, कैलाश इंगे, सुभाष बनसोड, रत्नाकर वाघ, फईम पठाण, पंडित मिरगे, संजय प्रसाद, दिलीप वाघ, कृष्णा वाघ, विनोद भुजवणी, कुणाल सहारे, संदीप हाडोळे, सुनील दुईधे, गौरव सहारे आदींची उपस्थिती होती. राजपूत परदेशी समाजाचा दसरा महामेळावा गुरुवार रोजी श्री क्षेत्र म्हैसमाळ येथे मोठ्या उत्साहात व शांततेत संपन्न झाला. या महामेळाव्यात समाजाच्या हक्कासाठी एकूण 12 ठराव मांडण्यात आले व सर्वानुमते मंजूर देखील करण्यात आले. खुलताबाद तालुक्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हैसमाळ येथील राजपूत परदेशी समाजाचा दसरा मेळाव्यास गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी श्री क्षेत्र म्हैसमाळ येथे मोठ्या उत्साहात व शांततेत संपन्न झाला. सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत झालेल्या मेळाव्यात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या महामेळाव्यात समाजाच्या हक्कासाठी एकूण 12 ठराव मांडण्यात आले व सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यामध्ये महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटी रुपये निधी देणं,
राजपूत समाजाच्या वाडीवस्ती विकासासाठी स्वतंत्र निधी महाराणा प्रताप जयंती 9 मे रोजी साजरी करून शासकीय सुट्टी जाहीर करणं, अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई तातडीने देणं, तसेच श्री क्षेत्र म्हैसमाळ विकासासाठी निधी उपलब्ध करून देणं यासारख्या मागण्यांचा समावेश होता. मेळाव्यात बोलताना मान्यवरांनी समाज एकजूट होणं ही काळाची गरज असल्याचं स्पष्ट केलं. दरवर्षी अशा स्वरूपाचा मेळावा आयोजित करून समाजातील विचारांचा आदानप्रदान घडवून आणण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. आयोजक समितीमार्फत मंजूर ठराव शासनाकडे सादर करण्यात जाणार असल्याचंही सांगण्यात आलंय. मेळाव्याला कन्नडचे माजी आमदार उदयसिंग राजपूत, करणी सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर जीवन राजपूत, करवसिंग बैनाडे, पदमसिंग राजपूत, सुभाष महेर, बिजू मारक, सुदाम राजपूत, सुरेश जोनवाळ, तुताराम बहुरे, शिवराणा सेवा संघाचे लालचंद ताडू, फुलसिंग राजपूत, विजयसिंग बिमरोट, रामसिंग बहुरे, धरमसिंग बिमरोट, जगतसिंग परिहार, चंदा राजपूत, गीताबाई शेवगन, कविता काकरवाळ, अंजली कोकुल्डे राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच अतिरिक्त अपर विभागीय आयुक्त खुशाल सिंग परदेशी, CEO भागवत बिघोत यांचीही प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्याभरातून सुमारे 1,500 ते 2,000 समाज बांधवांसह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुभाष महेर यांनी केलंय, तर आभार प्रदर्शन अमर परदेशी यांनी केलंय. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. एक 8-10 लोक 20 लोकांची आमची कमिटी आहे. जसं आम्ही 14 मे 2023ला महासंमेलन भरवलं होतं, तेही यशस्वी करून दाखवलं. एक 30 वर्षाचा आमचा लढा होता महाराणा प्रतापजींचा आशारूढ या पुतळा व्हा म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये, तेही यशस्वी झालं. आणि दोन्ही वेळेस देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेब आलेले होते. आज आमचे जे विद्यार्थ्यांचे बरेचसे काही प्रश्न आहेत. आज आमच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती भेटत नाही, आम्हाला सर्टिफिकेट भेटत नाही. तर आज आम्ही एकजूट यासाठी दाखवलं की शासन दरबारी आम्ही हे दाखवणार आहोत. आमचा समाज एक आहे, आम्ही सगळे एक आहे. राजपूत परदेशी महामेळावा जो दसऱ्यानिमित्ताने पहिल्यांदा एक प्रयत्न केला गेला. समाज बांधवांनी बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स आपल्याला दिला आणि समाज बांधवांमध्ये एक आस्था आहे की काहीतरी आपल्या समाज बांधवांसाठी चांगली गोष्ट होईल. त्यानिमित्ताने आज दसऱ्यानिमित्ताने इथे गिरिजामाताचा जो गड आहे त्या पायथ्याशी समाज बांधवांनी 12 अशा मागण्या केलेल्या आहेत. परदेशी समाजाचं जे नेतृत्व आहे, मला त्याच्याबद्दल जास्त माहिती नाही आहे, पण महेर सर असतील, पदमसिंग राजपूत असतील, डोबाळा सर असतील, तुताराम बहुरे असतील, यांनी जो हा महामेळावाचा प्रयत्न केला तो चांगली गोष्ट होती. प्रत्येक वर्षी असा समाज मेळावा इथे ते करणार आहे आणि प्रत्येक समाज बांधवांनी याला चांगलं पॉझिटिव्ह घ्यायला पाहिजे आणि एकजूट आली म्हणजे आपली ताकद वाढते. ज्या काही 12 मागण्या आहे, मला असं वाटतं त्या 14 मागण्या आपल्या महामेळाव्याच्याच होत्या, त्यातल्या 2 मागण्या त्यावेळेस झाल्या होत्या आणि बाकी उरलेल्या 12 मागण्या त्यामध्ये आता त्यांनी परत त्यांना सरकारला जाग यावी त्यासाठी केलेल्या आहे. हा चांगला उपक्रम जो केला या आयोजकाचे खूप खूप धन्यवाद. युवा पिढीमध्ये बॉक्सिंग सारख्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी PES कॉलेजमध्ये विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावरती द अनबिटेबल बॉक्सिंग अकॅडमीची स्थापना करण्यात आली आहे. सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज असलेल्या या बॉक्सिंग अकॅडमीचं उद्घाटन बॉक्सिंग संघटनेचे सचिव पंकज भारसाकळे यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर शिवाजी सूर्यवंशी होते. यावेळी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक सोनू टाक, बॅडमिंटन प्रशिक्षक चेतन तायडे, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर निलेश आंबेवाडीकर आणि कुस्ती प्रशिक्षक प्राध्यापक मंगेश डोंगरे हे मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी बोलताना भारसाकळे यांनी सांगितलंय की बॉक्सिंग हा खेळ केवळ करिअर नाही, तर आत्मसंरक्षणाचं प्रभावी साधनही आहे. आजच्या युगात तरुणांनी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे. या खेळातून भविष्यात करिअरची संधी उपलब्ध होऊ शकते. म्हणूनच अधिकाधिक युवक युवतींनी या खेळाकडे वळावं. त्यांनी हेही जाहीर केलं की लवकरच या अकॅडमीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची बॉक्सिंग रिंग उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्राचार्य डॉक्टर शिवाजी सूर्यवंशी यांनी सांगितलंय की आजच्या तरुणांमध्ये बॉक्सिंग बाबत उत्साह दिसून येत आहे. मात्र योग्य सुविधा आणि संधींचा अभाव तसेच आर्थिक मर्यादा यामुळे अनेक खेळाडू मागे पडतात. त्या पार्श्वभूमीवरती आमच्या महाविद्यालयात द अनबिटेबल बॉक्सिंग अकॅडमी सुरू करण्यात आली आहे. ही अकॅडमी ना नफा ना तोटा या संकल्पनेवरती आधारित असून मुलींना 50% फी सवलत देण्यात येणार आहे. तसेच गरजू खेळाडूंना मोफत प्रशिक्षण देण्याचा मानस अकॅडमीचे संचालक व राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंगपटू सूरज बचके यांनी व्यक्त केलाय. कार्यक्रमात अकॅडमीतील खेळाडूंनी बॉक्सिंगची प्रात्यक्षिके सादर करत उपस्थितांना या खेळाचं महत्त्व पटवून दिलं. खेळाडूंच्या दमदार सादरीकरणाने उपस्थितांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. महानगरपालिकेतील झोनल मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई यांच्या शुभ हस्ते विजयादशमी दसरा निमित्ताने मलेरिया यंत्र सामुग्री, फॉगिंग मशीन, स्प्रे पंप इत्यादी साहित्याची पूजा अर्चना करण्यात आली आहे.
दिनांक 2 ऑक्टोबर रोजी झोन क्रमांक 8 सातारा देवळाई महानगरपालिकेतील झोनल मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई यांच्या शुभ हस्ते आज विजयादशमी दसरा निमित्ताने मलेरिया यंत्रसामुग्री मशीन स्प्रे पंप इत्यादी साहित्याची पूजा अर्चना करण्यात आली। या प्रसंगी या शुभ दिवसाच्या निमित्ताने आपल्या रोजीरोटी रोजगार ज्या माध्यमातून चालतो त्या वस्तूंना नारळ, हळद, कुंकू, अगरबत्ती, कापूर, पुष्पहार, गोड प्रसाद व पुष्पकमल अर्पण करून मानवंदना देण्यात आली। या प्रसंगी मनपा झोनल मलेरिया पर्यवेक्षक अनवर शेख दादाभाई, सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बाबासाहेब उन्हवणे, फवारणा कर्मचारी रामनाथ रोकडे, शेख तय्यब भारतवाग व शालिकराम साळवे हे नागरिक उपस्थित होते। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मच्छीमार बांधवांच्या नुकसानीचे पंचनामे करून मदतीचा प्रस्ताव सादर करा, मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश। तर उद्धव ठाकरे यांच्यावरती कडाडून टीका। तर दसऱ्याच्या निमित्ताने ट्रॅक्टर धुवायला गेले, नियतीने घात केला, चौघांचा बुडून मृत्यूची हृदयद्रावक घटना, घटनेनं छत्रपती संभाजीनगर हळहळलं। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।